तुमच्याकडे एक प्रॉडक्ट आहे, एक पायलट आहे आणि आता तुम्ही 40 लाख रुपयांची फंडिंग उभारण्याचा विचार करत आहात. पण तुमचा बिझनेस खरंच फंडिंगसाठी तयार आहे का? अलीकडे एका फाउंडर क्लॅरिटी सेशनमध्ये एक इव्हेंट टेक सोल्युशन समोर आलं, जे युजर्सना वेगवेगळ्या शहरांमधील एक्झिबिशन्स, कॉन्फरन्सेस आणि सेमिनार शोधायला मदत करतं आणि ऑर्गनायझर्सना रजिस्ट्रेशन्स, फुटफॉल आणि व्हिजिटर डेटा समजून घ्यायला मदत करतं. आयडिया प्रॉमिसिंग होता, पण प्रॉमिसिंग आयडिया आणि व्हॅलिडेटेड बिझनेस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मोठी फंडिंग घेण्याआधी स्वतःला विचारा, युजर्स खरंच हे प्रॉडक्ट वापरत आहेत का? डेटा काय सांगतो? तुमचं प्रॉडक्ट एका पायलट किंवा एका शहराच्या पलीकडे काम करू शकतं का? कस्टमर फीडबॅक तुम्हाला काय सांगतोय? आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा बिझनेस मॉडेल स्केल होऊ शकतो का? एक छोटा पायलट ट्रॅक्शन दाखवू शकतो, पण मिनिंगफुल फंडिंग रेडीनेससाठी एव्हिडन्स आवश्यक आहे. फंडिंगचा उपयोग अशा गोष्टीला ॲक्सेलरेट करण्यासाठी झाला पाहिजे जी आधीच काम करत असल्याचं संकेत देत आहे. तुम्ही फंडिंगची तयारी करत असाल तर सुरुवात फक्त पिच पासून करू नका, रेडीनेस पासून करा. रिथिंक प्लॅनिंग, फंडिंग रेडीनेस आणि गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटीज वर्कशॉप लवकरच नवी मुंबई आणि ठाणेमध्ये.